नंदिनीच्या सासूबाई सरिताताई आज पण रुसून बसल्या होत्या आणि जेवायला येत नव्हत्या. नंदिनी कितीतरी वेळा त्यांना जेवायला बोलत होती, पण त्या जेवायला येतच नव्हत्या. त्या म्हणाल्या, सांगितलं ना तुला, मला जेवायचं नाही. एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का? आता माझ्याजवळ यायची गरज नाही, तूच खा तुझं जेवण. तेव्हा सासरे सुहासराव म्हणाले, अगं ती म्हणत आहे ना जेवायला, मग जेवत का नाहीस? तुला माहीत आहे ना सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय ती जेवत नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तिची एवढी बाजू घ्यायची काही गरज नाही. सून आहे ती तुमची, मुलगी नाही. मला नाही खायचं म्हणजे नाही खायचं. अगं काय हे मुलांसारखं रुसून बसलेस? तुला या वयात हे शोभतं का? ती तुझ्यापेक्षा लहान असून तुला जेवण बनवून खायला घालत आहे आणि तू आहेस की एवढी नाटकं करतेस. तेव्हा सरिताताई म्हणाल्या, एकदा सांगितलं ना, तुम्हा लोकांना समजत नाही का मला नाही जेवायचं? मला न विचारता सुनबाई टेरेसवर जाऊन उभी राहिलीच का? आणि उभी राहिली ती राहिली, शेजारणीबरोबर बोलायची काय गरज होती? माझा मुलगा इथं नाही आणि ही स्वतःची मनमानी करते. माझी काही किंमत नाही का या घरात? मला नाही जेवायचं. सासूबाई ठसक्यात म्हणाल्या. तेव्हा नंदिनी म्हणाली, आई माफी मागत तर आहे मी. इथून पुढे अशी चूक होणार नाही. पण तुम्ही येऊन जेवण करा. नंदिनी त्यांना समजावत म्हणाले, एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? चूक करायच्या आधी विचार करायचा होता. माझा मुलगा बाहेर राहतो याचा अर्थ हा नाही की तू माझ्या डोक्यावर बसून नाचते. सरिताताईंचं बोलणं ऐकून शेवटी नंदिनी रडलेला चेहरा बनवून परत आपल्या रूममध्ये गेली. तिला खूप जोरात भूक लागली होती, पण सासूबाई होत्या की जेवणच करत नव्हत्या. आता सासूबाई जेवत नाही, मग ती तरी कशी जेवण करेल? नंदिनीचा नवरा कुणाल नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो आणि नंदिनी आपल्या सासू सासऱ्यांजवळ राहत होती. एक दीरही होता, त्याचं नाव विशाल. तो त्याचं शिक्षण पूर्ण करत होता. नंदिनी आणि कुणालचं लग्न होऊन 3 महिने झाले होते, पण कुणालचा जॉब अशा ठिकाणी होता की तिथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. त्यामुळे तो नंदिनीला घेऊन पण जाऊ शकत नव्हता. पण या 3 महिन्यांच्या लग्नात ती तिच्या सासूबाईंपासून खूप त्रासून गेली होती. नंदिनीची सवय होती की ती जेवण बनवून सगळ्यांना खायला घालत असे आणि नंतर ती जेवत असे. पण सासूबाई लहान मुलांसारखं छोट्या छोट्या गोष्टींवर रुसून बसत होत्या आणि मग जेवणही करत नसत. या कारणांमुळे नंदिनीला कितीतरी वेळा उपाशी राहावं लागत होतं आणि उशिरा खायचं म्हटलं तर भूक पण मरून गेलेली असायची. नंदिनीला ही गोष्ट तेव्हा माहीत झाली जेव्हा ती लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली होती. सरिताताईंनी तिला फक्त 2 दिवस माहेरी राहायला सांगितलं होतं, पण नंदिनीची मोठी बहीण दुसऱ्या दिवशी येणार होती. त्यामुळे नंदिनी अजून 1 दिवस जास्त राहिली. आणि जेव्हा नंदिनी परत सासरी आली तेव्हा सासूबाई रुसून बसल्या. नंदिनीने जेव्हा जेवण वाढलं तर सासूबाई जेवायलाच आल्या नाही. सगळं घर डोक्यावरती घेतलं. त्या दिवसानंतर नंदिनी स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तिची सासू कधी कोणत्या गोष्टीवर रुसून बसेल याचा नेम नव्हता. लहानशा गोष्टी घेऊन ही भांडत होती. आज पण छोटीशीच गोष्ट होती. सासूबाई त्यांच्या रूममध्ये झोपल्या होत्या. तेव्हा नंदिनी टेरेसवर कपडे घेण्यासाठी गेली. जेव्हा ती कपडे घेण्यासाठी गेली तर शेजारील काकू त्यांच्या टेरेसवरती आल्या होत्या. नंदिनी कपडे घेत होती तेव्हा त्या काकू म्हणाल्या, नंदिनी ही ओढणी तुझी आहे का? आमच्या टेरेसवरती उडून आली होती. ओढणीला पाहून नंदिनी म्हणाली, ही तर माझीच ओढणी आहे. तेवढ्यात सरिताताई टेरेसवरती आल्या आणि एवढ्या लहान गोष्टीचा त्यांनी तमाशा केला. टेरेसवरती तर त्या काही बोलल्या नाही, पण खाली येताच तोंडाचा पट्टा चालू केला. मला विचारल्याशिवाय तू टेरेसवरती गेलीसच का? आणि शेजारणीशी बोलण्याची काय गरज होती? टेरेसवर उभे राहून आमच्या चाड्या करत होतीस का? नंदिनी तिच्या सासूला खूप समजावून सांगत होती, पण तिची सासू ऐकून घ्यायला तयारच नव्हती. शेवटी नंदिनी तिच्या रूममध्ये आली आणि जेवण न करताच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सरिताताई मंदिरात गेल्या होत्या. तेव्हा सासऱ्यांनी नंदिनीला बोलावलं आणि म्हणाले, बेटा तू किती दिवस तुझ्या सासूची मनमानी सहन करणार आहेस? ती तर सुरुवातीपासूनच अशी वागते. जर तिच्या मर्जीनुसार एखादी गोष्ट नाही झाली की ती न जेवता रुसून बसते. जर तू तिला समजवत बसलीस तर तुझ्या आयुष्यातला अर्धा वेळ तू उपाशी राहशील.
सासऱ्यांचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणाली, पण बाबा मी पण काय करू? मला सवयच आहे. जोपर्यंत आई आणि तुम्ही सगळे जेवत नाही तोपर्यंत मला जेवणच जात नाही. सासरे म्हणाले, बेटा एक बोलू, वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे संस्कार चांगले आहेत, ठीक आहे. पण अशी मनमानी ज्या लोकांना समजून घ्यायचं नाही ते समजणारच नाहीत. मग त्यांच्यासाठी आपण आपला जीव दिला तरी? अशा लोकांसाठी तू का उपाशी राहतेस? नंदिनी, तुझं लग्न होऊन 3 महिने झाले आहेत आणि तू किती बारीक झालीस. अशाने तू आजारी पडशील. तुझ्या सासूचं काय आहे? तिला तर रुसून बसायची सवयच आहे. ती तिच्या रूममध्ये बिस्किट स्नॅक्स ठेवते आणि भूक लागल तेव्हा खात बसते. पण तुला जर एखादा आजार झाला तर तुझी सासू तुझी काळजी घेणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणाली, मग मी काय करू बाबा? मला तर काही समजत नाही. त्यावर सासरे म्हणाले, हे बघ बेटा, तू तेच कर जे आम्ही केलं आहे. जेव्हा पण तुझी सासू रुसून बसेल तू त्यांच्यासमोर बसून खात पीत जा. एकदा रुसून बसेल, दोनदा रुसून बसेल, तिसऱ्या वेळेला ती आपोआप रुसून बसायचं सोडून देईल. अशा रुसलेल्या लोकांना समजवण्यात काहीच अर्थ नाही. समजते ना तुला मला काय बोलायचे आहे? शेवटी सासऱ्यांचं बोलणं नंदिनीला समजलं. 2 दिवसांनंतर सासूबाईंनी बटाटे भजी करण्यास सांगितले. पण बटाटे घरात नव्हते आणि पाऊस पण पडत होता. त्यामुळे बटाटे आणायला कोणी गेलं नाही. मग सासऱ्यांच्या सांगण्यावरून नंदिनीने कांदा भजी बनवली. तेव्हा नंदिनीने सरिताताईंना भजी वाढली. पण त्यांनी सांगितलेली बटाटे भजी न बनवल्यामुळे रुसून बसल्या. सासऱ्यांना आणि दिराला खायला घातल्यानंतर नंदिनी पुन्हा एकदा सासूबाईंना म्हणाली, आई खाऊन तर बघा, भजी खूप छान झालेले आहेत. बाबांना आणि भाऊजींना पण खूप आवडले. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, मला नाही खायची तुझी भजी. मी तुला सांगितलं होतं बटाटे भजी बनव, पण तू कांदा भजी का बनवले? हीच किंमत आहे का माझी तुझ्या नजरेत? मी तर ही भजी अजिबात तोंडात घालणार नाही. पण आई घरात बटाटेच नव्हते, मग मी बटाटे भजी बनवणार तरी कशी? मग ते काही माहीत नाही. तू माझं ऐकलं का नाहीस? नंदिनी याच्यापुढे काहीच बोलली नाही. किचनमध्ये गेली, गॅस बंद केला आणि तीच भज्यांची प्लेट घेऊन बाहेर येऊन खाऊ लागली. सरिताताईंना नंदिनी असं का करेल याची अजिबात कल्पना नव्हती. त्या हैराण झाल्या, पण काही बोलू शकल्या नाहीत आणि रागात आपल्या रूममध्ये निघून गेल्या. त्यांनी विचार केला की नंदिनी पुन्हा एकदा बोलवायला येईल. नंदिनीने सासऱ्यांकडे पाहिलं. त्यांनी इशारा करून सांगितलं की शांत बस. नंदिनीने पोट भरून भजी खाल्ली. त्यानंतर किचन आवरलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. जेव्हा 2-3 वेळा असंच झालं तेव्हा सासूबाईंना हे पण समजलं, आता नंदिनी ऐकणार नाही आणि आपल्याला समजवायलाही येणार नाही. त्यांनी आपोआप रुसून बसणं सोडून दिलं. शेवटी असं रुसून बसण्यात काय अर्थ, जिथे कोणी रुसवा काढायलाच येत नाही. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.